छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणतीही जरी निवडणूक असली तरी शिवसेना, मग ते ठाकरेंची असो किंवा शिंदेंची असो, त्या दोनही शिवसेनेच्या संपर्क कार्यालयामध्ये म्हणजेच प्रचार कार्यालयामध्ये एक सर्वाधिक जास्त लक्ष केंद्रित करणारं चित्र पाहायला मिळतं. ते म्हणजे या कार्यालयांमध्ये गोमाता पूजली जाते. गोमाता जोपर्यंत हे प्रचार कार्यालय असतं तोपर्यंत गोमाता या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहत असाल तर हे शिवसेनेचं कार्यालय आहे, म्हणजेच एकनाथ शिंदे यांचं हे कार्यालय आहे. त्यांच्या पक्षातील सहकारी जे आहेत त्या ठिकाणी असतात. आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर या प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून महानगरपालिका निवडणूक कशी लढायची, कशी ताकद असणार आहे ती या ठिकाणी दाखवलं जातं. तर दुसरीकडे आपण या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी ही गाय आपल्याला पाहायला मिळते आहे. त्या गायीची संपूर्ण सुविधा जी आहे ती करण्यात आलेली आहे. मग तिच्यासाठी चारा असेल, औषधी असेल, पाणी असेल आणि त्यासोबतच काळजी घेण्यासाठी कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत. म्हणजेच या प्रचार कार्यालयाच्या समोर ही गाय पाहायला मिळते. मात्र यापेक्षा वेगळं आश्चर्य जर तुम्हाला पाहायचं असेल तर या ठिकाणी जर पाहत असाल तर तुम्हाला मी एक असं चित्र दाखवतोय जे वेगळं असणार आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी पाहत असाल तर गायीचे छोटे छोटे पिल्लं या ठिकाणी आहेत आणि त्यांची किंमत जर पाहिली गेली तर ती 5 लाखांपेक्षा जास्त आहे. आणि कर्नाटकातून ही जोडी या ठिकाणी आणलेली आहे. यांचं नाव आहे राधा आणि कृष्ण. लहान लहान आहेत, सुंदर आहेत. आणि हे या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर हे शिवसेनेचं प्रचार कार्यालय आहे. या ठिकाणी बॅनर पाहायला मिळतंय. आमदार प्रदीप जयस्वाल यांचा फोटो पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे त्यांचे सहकारी देखील आहेत. आपण त्यांना विचारूयात, भाऊ काय सांगाल, आता हे सुंदर अशी जोडी या ठिकाणी गायींची पाहायला मिळते. राधाकृष्ण त्यांचं नाव आहे. आम्ही समोर देखील एक गाय पाहिलेली आहे. कशासाठी नेमकं हे का तुम्ही आणता इथं? हे आता हिंदुत्ववादाची सुरुवातच, शिवसेनेची सुरुवातच गायीपासून होती. आणि आम्ही सगळ्यात पहिले गायीचं दर्शन करतो. हिंदूंचा कोणता पण सण असो, काही पण शुभ कार्य असो, जो पण उमेदवार येईल त्यांनी दर्शन करायचं, दर्शन करून आतमध्ये येण्यासाठीच केलेलं आहे. आणि पहिल्यापासून आमच्याकडे ती गाय कम से कम 15 म्हणजे साहेबांच्या 4 टर्म पासून, इलेक्शन पासून तीच गाय आमच्याकडं. यावेळेस ह्या 2 गाय आम्ही नवीन आणलेली आहे. या आम्ही वाराणसीहून आणलेल्या आहे. यांची किंमत 4.5-5 लाख रुपये आहे. किमतीचं नाही, पण एक गायीचं साहेबांना पहिल्यापासूनच आहे आणि शिवसेनेचं एक क्रेज आहे. त्या हिशोबाने आम्ही गायीची रक्षण करण्यासाठी आणि गायीची सेवा करण्यासाठी इथं गायी आणलेली आहे प्रचार कार्यालयात. ह्या कार्यालयापर्यंत ही जोडी येण्यासाठी राधाकृष्णाची किती तुम्हाला मूल्य मोजावं लागलं? ते तर 4.5-5 लाख रुपये लागले आपल्याला आणायला. वाराणसीहून आणलेले आपण या गायी. आणि ह्या गायींची हाईट एवढीच राहणार आहे. सेवे करण्यासाठी आपण आणलेली आहे. एक सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही बाहेर एक गोमाता पाहिलेली आहे. तर त्या गायीचा जो टर्म म्हणताय तुम्ही, 3 टर्म म्हणजे किती वर्षापासून तुमच्याकडे आहे? ती गाय आपल्याकडे 10-15 वर्षापासून आहे. ती कपिला आहे. ती पूर्ण ब्लॅक गाय आहे. म्हणजे पूर्ण काळ्या रंगाची गाय ही तुम्हाला कुठंच नसणार आहे, पण कपिला गायीमध्येच तुम्हाला पूर्ण काळ्या रंगाची गाय दिसेल. बरं, आता ते निवडणुकीच्या प्रचार कार्यालयामध्ये गाय, याचं काय सूत्र आहे? एक शुभ संकेत आणि सुरुवात, गायीचं दर्शन करून प्रचाराला यायचं, ते एक शुभ संकेतासाठीच आपण गाय आपल्या प्रचार कार्यालयात ठेवलेली आहे. आणि ती गाय आपल्या संस्कृतीमध्ये पण आहे ना, तर त्यापासून स्टार्टिंग पासून आपण गाय आपल्याकडे गाय आहेच. हा, आपण पाहत असाल तर हे प्रचार कार्यालय आहे. मात्र या प्रचार कार्यालयामध्ये ही सुंदर अशी राधाकृष्णाची जोडी आहे, ज्यांना राधाकृष्ण नाव दिलेलं आहे. तर दुसरीकडे तब्बल 2-3 टर्म म्हणजेच 15 वर्षांपासून एक गोमाता आहे, जी आपण मगाशी पाहिली, ती 15 वर्षापासून याच कार्यालयामध्ये आहे. तर दुसरीकडे ही राधाकृष्णाची सुंदर अशी जोडी आहे. हे दुसऱ्या राज्यातून मागवलेले आहे, दुसऱ्या राज्यातून आलेले आहेत. त्यांच्या ठिकाणी सेवा केली जाते. तर निवडणुकीमध्ये शुभ संकेत यामुळे मिळतात असा विश्वास जो आहे तो या ठिकाणच्या सहकार्याने व्यक्त केला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.